नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये जमीन वादानं पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले। देवळाई शिवारातील कोट्यवधींच्या जमिनीवर कंपाऊंड वॉलचं काम सुरू असताना लाठ्या काठ्या आणि हत्यारं घेऊन आलेल्या जमावानं मजूर, महिला आणि कामगारांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतो। या प्रकरणी भागवत कुटुंबासह 10 ते 12 जणांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक 254/5/2 आणि 254/2 या जमिनीवर फिर्यादी अमर विजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार कायदेशीर मालकी असून त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल उभारण्याचं काम सुरू होतं। यावेळी रुपेश भागवत, विजय भागवत, साहेबराव भागवत, सचिन भागवत, परशुराम सोनवणे यांच्यासह 10 ते 12 जण घटनास्थळी आले। त्यांनी काम बंद करण्याची धमकी देत मजूर आणि महिलांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। फिर्यादीनुसार एका अनोळखी व्यक्तीनं लोखंडी पहार घेऊन पप्पू मुकेश सिंग यांच्यावर धाव घेतली। त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अमर पाटील यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। मदतीसाठी धावलेल्या किरण पाटील, अंकुश पाटील आणि शारदा दिघोळे यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे। एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून ढकलण्यात आल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। हल्लेखोरांनी कंपाऊंडच्या कामासाठी आणलेल्या आयशर वाहनावर दगडफेक करत पुढील काच फोडून नुकसान केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या मालमत्तेसंदर्भात विजय भागवत आणि दत्तात्रय भागवत यांच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हा दाखल झाला होता। चोरी, विश्वासघात, बनावट कागदपत्र तयार करणं, बनावट कागदपत्रांचा वापर, पुरावे नष्ट करणं आणि कट रचणं अशा गंभीर आरोपांचा समावेश त्यात आहे। या प्रकरणातील न्यायालयीन कारवाई अद्याप सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही। या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार मोरे करतायत। या घटनेमुळे सिन्नर परिसरातील जमीन वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संविधान न्यूज, नाशिक।